मनमाड शहर व परिसरातून गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यातच रोज दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना मनमाड शहर पोलिसांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आकाश सुभाष राऊत, शुभम विशालदीप झालटे राहणार माधवनगर गणेशनगर या दोघांना मनमाड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 25 दुचाकी नामपूर, मालेगाव, कोपरगाव व मनमाड शहर परिसरातून दुचाकी हस्तगत केले आहेत। या चोरट्यांना 3 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। गाड्या रिकवर झाल्या, त्याबद्दल काय सांगा? मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मनमाड रेल्वे स्टेशन सर्वात मोठं जंक्शन, त्याच्यामुळे बाहेरील लोकांचं क्राऊड येणं जाणं चालू असतं 24 तास। याच्यामुळे या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात व्हायची। आम्हाला आत्तापर्यंत याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करून यश मिळालं नव्हतं, पण मागच्या 4-5 दिवसापूर्वी आम्हाला एक आरोपी मोटरसायकल काढून जात असताना, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला उचलल्यानंतर त्याच्यासोबत शुभम झालटे म्हणून जो सध्या नाशिकला राहतो पण आहे मनमाडचा, ते दोन्ही आरोपी आकाश सुभाष राऊत आणि शुभम विशालदीप झालटे असे हे दोघं आहेत। दोघं रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि दोघांकडून जवळपास वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून उचललेल्या गाड्या त्या मनमाड येथे, नामपूर, मालेगाव आणि जायखेडा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि कोपरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ह्या सर्व गाड्या रिकवर झालेल्या आहेत। आत्तापर्यंत 25 गाड्या आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। 3 दिवसाची पेशी होती पोलीस कस्टडी रिमांड। आज परत आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत। बऱ्याच दिवसानंतर यश मिळालेलं आहे। एका हेडखालीच आम्हाला त्या बाबतीत मिळत नव्हतं, पण ते आता सध्या आम्हाला मिळालेलं आहे आणि 25 गाड्या आम्ही चोरलेल्या गाड्या रिकवर करण्यामध्ये यशस्वी झालो। याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, अप्पर पोलीस अधीक्षक दिलगीर सिंग संधू सर, तसेच आमचे SDPO बाजीराव महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभलं। तसेच माझी सर्व टीम दुय्यम अधिकारी आणि DBचा स्टाफ, तसेच पेठच्या अंमलदार। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।